आंखें खुले हो या बंद, दीदार उनका होता है। अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू। आलाय, रिझल्ट आला. तर कसं काय पाहुणं, परत एकदा स्वागत आहे तुमचं नाही का आपल्या एका ब्लॉगमध्ये. उद्या आपला रिझल्ट आहे सांगायचं मेन म्हणजे. आणि मायक्रोफोन आता मी हेडफोन नाहीत का ते लावले त्याने रेकॉर्ड करतो आहे. बाहेर बसलो होतो गाणी ऐकत. हे बा इकडे बसलो होतो बाहेर मस्त गाणे गिणे ऐकत. चंद्रगिंद्र नाही आज चंद्राकडे पाहून गाणे गिणे ऐकायली तर मस्त एकलाच बसलो गाणे ऐकत. कारण उद्या हे रिझल्ट मला माहिती आहे मी किती पाण्यात हो का आहे ते सगळं मला माहिती आहे. फक्त घरच्याला माहीत नाही. घरच्याला उद्या माहीत होईल की पोरगा आपलं काय विषय आहे ते. घरच्याला विचारू आपण की तुमचे काय मत हे नाही का, घरचे काय म्हणतात ते. मला तर काय समजा नाही लागलं. टेन्शन यायला लागलं जरा. टेन्शन डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. पाहू काय विषय होते भाई. कोणालाच माहीत नाही उद्या माझा रिझल्ट आहे म्हणून. फक्त मला माहिती आहे. मी कोणाला सांगितलं नाही. सांगतो द्यायला घरच्या लेकिन उद्या माझा रिझल्ट आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला मागून काय कसं काय ते विचारू एकदा. भाई उद्या रिझल्ट आहे. अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू. अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू. फंस गया यार मैं चक्रव्यूह में फंस गया. अभी क्या बोलूं. कल अगर रिजल्ट अच्छा नहीं आया तो घर वाले ऐसे पटक पटक मारे भाई. पटक पटक के एकदम. आणि गाणी तर अशी वाजायला लागली इकडे की बस. लेने तुझे वो गोरी आएंगे तेरे सजना. ओहो ओहो. गुड मॉर्निंग पाहुणं. दुसरा दिवस आहे आज. रिझल्टचा दिवस उगवलाय बो. लय कसं तरी फील होते सांगायचं मेन म्हणजे. आज डायरेक्ट रिझल्टचा दिवस उगवलाय. रिझल्टचा दिवस उगवलाय आज डायरेक्ट. पहा सूर्य डायरेक्ट आलाय. 8 वाजा लागले. लय मोठा विषय झाला. रिझल्ट लागणार आहे. सगळे आपापल्या कामाला गेले. घरचे काय विषय होते मला पण माहित नाहीये. आज काय होते काय नाही. काय आपण टीव्ही लावली. लय डेंजर विषय भाऊ आजचा. पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये. आज रिझल्टचे मार्क सांगतो किती पडले, आपण काय दिवे लावले होते पूर्ण आहे का एक्सप्लोर करू. आज जरा धपधप होते. जरा टेन्शन येते पण म्हणलं चला व्हिडिओ तरी बनवू. टेन्शन आलं की आपण मस्त व्हिडिओ बनवत असतो. काही विषय नाही. पाहू काय होते ते व्हिडिओ ते पूर्ण शेवटपर्यंत राहा बरं का. शेवटी तुम्हाला मार्क सांगतो आपल्याला किती पडले. बस एवढेच आहे. आता माईक यूज करायलो तर मायक्रोफोन फोनपेक्षा द्या त्या हेडफोनपेक्षा याचा आवाज कसा काय यायला नाही का, क्रेझी यायला कसा यायला मला एकदा सांगा. बस एवढंच. भाई आतापासून टेन्शन यायला लागलं. काय आता काय करावं काय नाही समजा नाही लागलं. लय टेन्शन आलं जरा. डायरेक्ट असा रिझल्टचा डायरेक्ट शॉक बसला. शॉक. काय करावं काय समजत नाही आता. पाहू ना काय विषय होते ते. मार्क किती पड़तात, कितने आएंगे हमारे नंबर देखेंगे भाई. हमने भी बहुत अभ्यास किया था. हमें भी बताया हम कितने पाएंगे तो उसके हिसाब से आएंगे. देखते क्या होता है आज. वीडियो में बने रहे आप. देखते भाई. वैसे तो एकदम बादशाह मार्क्स आएंगे मुझे ऐसा लगता है. मैं पास तो हो जाऊंगा. मैं गारंटी तो खुद पे है लेकिन नंबर्स का कुछ बता नहीं सकते. तर मंडळी तुम्हाला सांगायचं तसं आज आपला रिझल्ट आहे. तर रिझल्टच्या टेन्शन यायला लागलं जरा. नवीन रूम आहे इकडची. आपण राहतो सगळ्यात शेवटच्या तिकडं रूममध्ये. आणि ह्या रिकामी झाली. आपली मदर आणि आपली नातू पाहायला ती.
रूम घेऊ. हिच्यात आपण सगळ्यात पहिले राहा जाऊ. किती लई दिवस तरी या रूममध्ये राहून मला वाटते आय थिंक म्हणजे मी पहिल्या वर्गात पण नव्हतो तेव्हा या रूममध्ये राहायचो नाही का. आता 12वी तर 12वीचा रिझल्ट आहे तर किती वर्ष झाली कमेंटमध्ये सांगा. ही रूम सोडून सगळ्यात पहिले आपण या रूममध्ये राहायचो. ही रूम होती आणि आता राहतो डायरेक्ट शेवट तिकडं. याच्यातनी आपली आत्तू राहते या रूममध्ये आणि इकडं आपण राहतो. आपली रूम दाखवतो. अरे काय विषय आपल्या रूमचा. ही रूम आहे आपली. इथं PC गिसी ठेवले आपलं सगळं नाही का. सगळा पसारा असाच पडेल राहते. माझ्या घरातली एक खूप आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का. हे बा कॅमेरा लॅक व्हायला कारण स्टोरेज पूर्ण भरलं. आज जर बटन दाबलं तर लाईट लागत नाही काही LC लागत नाही. पण लाईन आहे कारण पंखा वन साईड फिरायला लाईन आहे तर झकास. हिरो अशीच काय गरीबाची रूम आहे भाऊ. पाहू काय होते ते पण काही दिवसाने बदलून टाकू रूम घेऊन नाही का. सगळंच बदलून टाकू. सपोर्ट करा आता. सपोर्ट पाहिजे. लय हिमतीनं लय यानं आपण आता कंटेंट स्टार्ट केलं. कंटेंट करायला लागलो मी. कंटेंट तर मी स्टार्ट केलं 2022-23 पासून मी व्हिडिओज बनवा लागलो. पण मला गॅप घेतला होता. आता गॅप नाही घ्यायचा. आता कंटिन्यू आपल्याला ब्लॉगिंग सगळं स्टार्ट करायचं परत एकदा. यायचं आहे. स्टार्ट केलं आहे आता कंटेंट क्रिएशन. तर कंटेंट बनवायचं तर कॅमेरा घेतला हातात त्यानं आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. व्हिडिओ बनवा लागलो. सपोर्ट करा. सपोर्टची गरज आहे आता बस एवढंच. भाई लोग आप सपोर्ट करो बस इतना ही कहना चाहूँगा. और जल्द से जल्द कुछ और लाएंगे हम. क्या क्या ला सकते हो सब कुछ लाने का हम प्रयास करते क्योंकि भाई एवढाच विषय आज पाहू कारण रिझल्टचा विषय बस एवढंच. असा विषय मी आता श्रीमान लेजनचे व्हिडिओ पाहत होतो पण आता टेन्शन आहे. पण टेन्शन जरा साईडला ठेवलं एकदम असं एकदम नाही का. टेन्शन लेवल साईडले तू टेन्शनला एकदम साईडला गेली ठेवून भाई कारण रिझल्ट आहे आता. रिझल्ट टेन्शन आलं जरा. आता टेन्शन आलं मला काय सांगू. आणि आपले व्हिडिओ पण एडिट करायचेच. कशाचे माहिती आहे का यूट्यूबचेच. या PC वर बसून मी आता इथं PC वर नाही बसत म्हणजे खाली बसतो आणि याच्यावर एडिट करतो नाही का. व्हिडिओ एडिट करण्याशिवाय काय समजत नाही काय करावं ते. एडिट करतो एकदाची व्हिडिओ सगळे करून टाकतो. सगळे आज आता पेंडिंगले पडलेत व्हिडिओ मी टाकलेच नाहीत तर ते टाकायचेत पहिलेमध्ये व्हिडिओ सगळे. आणि मोबाईलचा स्टोरेज 96 रात्री 99 होतं म्हणजे पूर्ण भरलं होतं. 99% फुल हो गया था भाई इसलिए 96 मैंने कर दिया है मतलब 4% मैंने खाली कर दिया है. और अभी 4% है. 4% है खरं सांगा 4% आहे आता. तेवढ्यावरच आता व्हिडिओ शूट चालू आहे. पाहू काय विषय होते ते किती शूट होती काय होते ते. पण रिझल्टमुळं जरा वाटायला पास होतो नापास होतो. मी सांगतो तुम्हाला एक विषय. मला जेव्हा मला रिझल्टचा असा विषय यायला लागला का डोक्यात तेव्हा मला डायरेक्ट माझा बायोलॉजीचा पेपर असा डोळ्यासमोर यायला. बायोलॉजीचा पेपरमध्ये लय लागले होते. लय बेकार वन साईड लागले होते. चला आता आंघोळ पण करायची राहायची माहिती आहे. 11 वाजले 1 वाजता रिझल्ट नाही. चलो आंघोळ करतो आणि रिझल्ट पाहतो आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करतो. रिझल्ट आता काही पण लागू त्या काही विषय नाही रिझल्टचा. जाऊ द्या जे केलं आपल्याला माहिती आहे आपण काय केलं विषय संपला. आता घरचे काय म्हणतील काय नाही याच्यावर याची रिॲक्शन आईसोबत पण वाटायला एक प्रँक करा. प्रँक म्हणजे पहिले प्रँक होते कधी रिअल होते काय माहीत. जर पास झालं तर आईला म्हणतो बाई मी फेल झालो आणि फेल झालं तर मग विषय होतेच लय मोठा. बाकी बालाजीचा पेपर जरा टेन्शन यायला लागलं म्हणजे आत्ता पाहू काय विषय होतो. चला आंखें खुले या बंद दीदार उनका होता है
आंखें खुली हो या बंद, दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं ओ यारा प्यार कैसे होता है। टू, 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 टू। आंखें खुली हो या बंद, दीदार उनका होता है, कैसे कहूँ मैं ओ यारा प्यार कैसे होता है। सिक्स पॅक काय भाऊ, सिक्स पॅक नाही आपले, सिक्स पॅक पण आहेत आणि फॅमिली पॅक पण नाहीत. भेटू ठीक. मग झाला ना किती वायता आता आंघोळ करते म्हणे. तर मंडळी वन साईड रेडी झालो मी पूर्ण. आता नाही आंघोळ करून एकदम चेक रेडी झालो आपला रिझल्ट पाहायसाठी. रिझल्ट काय लागते ते. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढे आवाज चालू आहेत ना बॅकग्राऊंड, लेकिन तुम्हाला मग आवाज पण क्लिअरली नाही येणार, कारण इकडं ढोल ताशाचे आवाज यायला लागली आणि इकडे पूर्ण हे घर तोडातोडीचे कामच होते. त्याच्यामुळे नाही का तुम्हाला मग आवाज असा बराबर, अरे का झालं, तुम्हाला मग आवाज असा बराबर येणार नाही, त्यासाठी सांगतोय. पण एक सांगायचं म्हणजे, अरे थांबा आवाज, एक मिनटं. 1 वाजता निकाल आज 12 वाजता लागायला आहे आणि 1 मिनिट बाकी आहे फक्त. एकदम धकधक धकधक. अरे बा लय लय, अरे बा स्टार्ट करतो, स्टार्ट करतो, रिझल्ट पाहतो. काहीच आयडिया नाही भाऊ काय होते काय नाही. पण एक विषय, धक 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 लय व्हायला रे बा. काहीच समजायला नाही रे बा. आलाय रिझल्ट आला. 61 61% पडले भाई. 61. तर मंडळी आपण झालेलो आहे आता पास, आणि आपल्याला पडलेले पण आता आईले म्हणतोय की मी झालो भाई नापास. चल आईला आईसोबत प्रँक करू, काय होते ते नाही का. आई नापास झालो, नापास झालो, नापास. एक विषय गेला, एक गेला बायोलॉजी. हा नाही आहे, मागे गेला, मागे गेला नाही ना. हा काय माहित म्हणे. काय गेला ना, डबल काढायचा, डबल काढलाय, बायोलॉजीचा गेला. 61 मार्क पडली, पाच झालो. 61 61 कमी पडली. 12वीत मध्ये 86, त्याने 64 मध्ये 3 कमी पडली. गण्याने 54, 5 आणि 4
सर